गुड इव्हनिंग छत्रपती संभाजीनगरकर. तर बघा, आज संध्याकाळ झाली होती. मी आणि दीदी चाललो आहे बाहेर. तर आम्ही कुठं चाललो आहे ते तुम्हाला फुल ब्लॉग बघितल्यावरच समजणार आहे. संध्याकाळ झाली होती म्हणून बाहेरचा व्ह्यू पण खूप भारी दिसत होतं. हे बघा, सनसेट दिसत होतं, खूप भारी दिसत होतं ते. मग त्यांचे पण व्हिडिओ घेतले मी थोडेसे. त्यानंतर फायनली आम्ही पोचलो आहे. आम्हाला घ्यायची होती गणपतीची फ्रेम, त्यासाठी आम्ही शॉपवर गेलो होतो. ही फ्रेम मला खूप आवडली आणि तिथं खूप सारे वेगवेगळे ऑप्शन होते फ्रेमचे. इथं बघा, सगळ्या वेगळ्या फ्रेम होत्या आणि सगळ्या फ्रेम चांगल्या होत्या. तर मला सगळ्या फ्रेम खूप आवडत होत्या. त्यानंतर आम्ही त्याच्यामधली एक गणपतीची फ्रेम घेतली आणि तिथून निघत होतो. हे बघा, फायनली ही फ्रेम घेतली होती आम्ही. आणि त्यानंतर हे बघा, पप्पाला बाय केलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्या मामाच्या इकडे, कारण की त्यांच्या इकडे सत्यनारायणाची पूजा होती. मग तिकडे गेले. ती पूजा पण खूप भारी मांडली होती. मग तिकडे सगळे देवाचे पाय वगैरे पडले. आणि त्यानंतर हे बघा, पूजा खूप भारी दिसत होती. आणि त्यानंतर आम्ही त्यांचं घर बघितला. ते बघा, किती भारी इंटेरियर वगैरे दिसते. ते मला तर खूप आवडलं त्यांचं घरचं इंटेरियर. नंतर आम्ही त्यांचा हॉल बघितलं. तर हॉल पण खूप भारी दिसत होता. इथं सगळी पूजा वगैरे पण मांडली होती, ते पण भारी दिसत होतं. तर मी सगळ्याचं व्हिडिओ घेत होते. त्यानंतर आम्ही भेटलो आमच्या मामाला. मग त्यांच्यासोबत पण व्हिडिओ वगैरे घेतले. बघा, हे पण होते माझे मामा, ही होती माझ्या मामाची मुलगी. आणि हे बघा, इथं सगळेच जण होते. मग मी सगळ्यांसोबतच व्हिडिओ घेतले, त्यांचे घर पण बघितला. ही पण होती माझी फ्रेंड, मग हिच्यासोबत पण मी व्हिडिओ घेतला. हे बघा, मग सगळ्यांसोबत मी व्हिडिओ वगैरे घेतले. मला सगळ्यांसोबत भेटून खूप भारी वाटलं. त्यानंतर त्यांचा हॉल बघितला. हॉल पण खूप भारी दिसत होतं. हॉलचं पण इंटेरियर चांगलं होतं त्यांच्या. त्यानंतर आम्ही मामाला दिली फ्रेम. मग ते अनबॉक्सिंग करत होते. मग त्यांचा पण मी व्लॉग घेत होते फ्रेम अनबॉक्सिंग करताना. त्यांना तर आम्हाला तर वाटलं त्यांना फ्रेम खूप आवडणार आहे, पण त्यांना खूप आवडली होती ती फ्रेम. ते बघा, ते अनबॉक्सिंग करत होते. सगळेच जण खूप एक्सायटेड होते त्याच्या आतमध्ये कोणती फ्रेम आहे म्हणून. तर फायनली त्यांनी ओपन केली आणि त्यांना ती फ्रेम खूप आवडली. आणि बाकीच्यांना पण खूप आवडली त्यांची आम्ही दिलेली फ्रेम, ती गणपतीची. मग त्यांनी बघितले, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर बघा, त्यांच्या घरात नाश्ता वगैरे केला. नेक्स्ट डे झालेला आहे आणि आम्ही सगळे कुठं चाललो आहे ते तर तुम्हाला फुल ब्लॉग बघितल्यावरच करणार आहे. इथं बघा, इथं माझी आजी पण रेडी होती. त्यानंतर हे बघा, इथं माझे काका पण रेडी होते आणि ते दीदी पण रेडी होती. तर आम्ही सगळे रेडी होऊन कुठं चाललो आहे ते तर तुम्हाला फुल ब्लॉग बघितल्यावरच करणार आहे. तर मम्मी पण रेडी होती. आणि फायनली आम्ही निघत होतो बाहेर जाण्यासाठी. तर मस्त गाडीमध्ये एन्जॉय करत करत जात होतो. आणि आता ते स्पॉट काय ते तर फुल ब्लॉग मी तुम्हाला नंतर टाकनच, त्याच्यामध्येच बघा. आणि त्यानंतर फायनली आम्ही तिथं पोचलो होतो. आम्ही गेलो होतो म्हाळशी मातेच्या गडला. मग तिकडंच गेल्यावर बघा, इथं आमच्यासोबत आमचे बाबा पण आले होते. तर मग सगळेच जण होते. मस्त मी सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे घेत होते. तर मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग